किसान महाएल्गार मोर्चे की मांगों पर आखिरकार सरकार को झुकना पड़ा है। प्रहार जनशक्ति पार्टी प्रमुख बच्चू कडू, किसान नेता राजू शेट्टी और रविकांत तुपकर के साथ मुंबई में हुई बैठक का सकारात्मक नतीजा सामने आया। समझौते के बाद नागपुर लौटे बच्चू कडू का एयरपोर्ट पर जोरदार स्वागत किया गया। कार्यकर्ताओं ने मिठाई बांटी, उन्हें कंधों पर बैठाकर जीत का जश्न मनाया। खुश नजर आ रहे बच्चू कडू ने मीडिया से बात करते हुए कहा कि विरोधियों को अब जवाब मिल गया है। किसानों के हक की लड़ाई हमने जीती है। टीका करने वालों की औकात कुछ नहीं, वे सिर्फ घर बैठकर पैसे लेकर कमेंट करते हैं। उन्होंने आगे कहा कि आंदोलन अभी खत्म नहीं हुआ है और 30 जून 2026 तक सरकार के हर कदम पर नजर रखी जाएगी। बच्चू कडू ने चेतावनी दी, अगर गरीब किसान कर्ज माफी से बाहर रहा तो हम फिर सड़कों पर उतरेंगे। गरीब किसान बचेगा नहीं तो हम भी चुप नहीं बैठेंगे। सरकार ने आश्वासन दिया है कि 30 जून 2026 तक सभी पात्र किसानों का 7/12 कोरा होगा, जिस पर कडू ने कहा कि हम सरकार के वादे पर भरोसा रखते हैं, लेकिन सतर्क भी रहेंगे। आइए जानते हैं क्या कहा बच्चू कडू ने। हा आनंद आहे, ते कार्यकर्ते आहे ज्यांनी प्रचंड माझ्यापेक्षा जास्त मेहनत आमच्या कार्यकर्त्यांनी घेतली आणि त्या कार्यकर्त्याचा हा आनंद आहे की आपली मेहनत चीज झालेली आहे। आम्ही फसलो नाही तर आम्ही जिंकलो आहे आणि त्याचा हा आनंद उत्साह आहे। कुठेतरी टीका होते, त्यांना काय उत्तर त्याला काय अर्थ नाही आहे। कसं आहे, टीकेवाल्यांची औकातच काय असतं। आता त्या सवय लागलेली आहे, सवय लागलेली। नेत्यांना डोक्यावर घेण्याची खूप कमी वेळ आम्हाला पाहायला मिळाली। या निमित्ताने आंदोलनाचं यश आहे, या आंदोलनाचंच यश आहे। आमचं आंदोलन संपलेलं नाही, आम्ही बारीक नजर ठेवू। जे सरकार आम्ही कर्जमाफीची घोषणाच केली नाही असं म्हणत होतं, योग्य वेळ योग्य म्हणत होतं, त्याला वेळ आणली। आम्ही सांगितलं का तुम्हाला वेळ द्यावंच लागेल आणि तारीख दिली सरकारनं, नमवलं आमच्या शेतकऱ्यानं। हे शेतकऱ्याची प्रचंड मोठी जीत आहे। माझा शेतकरी दिव्यांग बांधव मेनपाड रस्त्यावर आल्यावर काय होऊ शकतं, माझ्या कार्यकर्त्याने हे दाखवून दिलेलं आहे आणि त्याच्यामुळे मोठी जीत आहे। कॉमेंट्स करणारे सारे घरी बसून काही करू शकतात, ते पैसे घेऊन कॉमेंट्स करतात, पण हे आमच्या रग रग रक्तानं आम्ही पाहतोय, मेहनतीनं, त्या मेहनतीला खऱ्या अर्थानं आम्ही पाहतोय रंग आलेला आहे। 8 महिन्यापासून आम्ही धावतोय। 8 तारखेपर्यंत आमची नजर सरकारवर राहील। कुठला शेतकरी घेतला जातं, कोणता घेतला जात नाही, कशा पद्धतीची कर्जमाफी होणार आहे, या सगळ्या गोष्टीवर आमची नजर आहे। पॉली हाऊसवाला, इतर सगळे कर्जदार आहे, गरीब शेतकरी सुटणार नाही, सुटला तर आम्ही सोडणार नाही। निकष नसले, न्याय देणारे असले पाहिजे। न्याय देणारे निकष नसले तर पुन्हा आम्ही पाहतोय रणकंदान करून टाकू आम्ही।